सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये मुरुम उचलताना पाहणी करण्यासाठी गेलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना प्रशिक्षणार्थीच्या काळातच राजकीय दबाव तंत्राचा अनुभव आलाय. हीच आपली सिस्टीम आहे, हेच तिचं वास्तव आहे. आपण सामान्य लोक केवळ ऐकून असतो, त्या गोष्टी रेकॉर्ड झालेला जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाल्यानं आपल्याला बघायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशिक्षणार्थी पोस्टिंगवर असलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना तुमच्यात इतकी डेअरिंग कुठून आली? मी उपमुख्यमंत्री बोलतोय आणि तू थेट माझ्या मोबाईलवर फोन करायला कसं काय लावते? तुझ्यावर मी कारवाई करू शकतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले. यामध्ये जे पण विश्लेषण होत आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी भूमिका मांडली जाते, त्यातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित होते. ती नेमकी काय आहे? यावरच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या संदर्भामध्ये तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा व चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या कुरडू गावामध्ये मुरुम उपसा होत असल्याच्या तक्रारीवरून IPS अंजना कृष्णा तिथं पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. तिथं असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फोन लावला आणि IPS अंजना कृष्णा यांच्याकडे तो दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाई करू नका असं सांगितलं, परंतु त्यावर प्रशिक्षणार्थी सेवेत असलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करा म्हणून सुचवलं. त्यामुळे तुमचा चेहरा दिसेल असं त्या अंजना कृष्णा म्हणाल्या. त्यावर अजित पवारांना राग आला. तुमच्यात इतकी डेअरिंग कुठून आली? मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, मी तुझ्यावर कारवाई करू शकतो. त्यावर कृष्णा यांनी तहसीलदारांनी इथं पाहणी करण्यासाठी विनंती केली होती आणि म्हणून आपण इथं पाहणी करण्यासाठी आल्याचं सांगितलं. त्यावर अजित पवारांनी तुमच्या वरिष्ठांना सांगा की मुंबईत तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे मुंबईला प्राधान्य द्यायचंय, तिकडं तणाव होईल, असं काही करू नका. हा असा संवाद साधारण होता, जो तुम्ही त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहिला आणि ऐकला असेल. आता त्या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट होताना तुम्ही पाहिली का? त्या IPS अधिकारी अंजना कृष्णा त्या संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर आलेल्या त्या फोनचा स्क्रीनशॉट काढून घेतात. हे का केलं असेल त्यांनी? याचा विचार केला का आपण? मंडळी, अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना केवळ त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल म्हणजे व्हिडिओ कॉल करायला नाही लावला, तर अजित पवारांचा ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन आला त्या फोन कॉलचा स्क्रीनशॉटही त्यांनी काढून घेतला. त्याला कायदेशीर कारण आहे. मंडळी, यामागची IPS अधिकारी अंजना कृष्णा यांची भूमिका काय असू शकते याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. आजकाल फेक कॉलचं प्रमाण खूप वाढलंय. त्यातून नेत्यांचे आवाज काढून कोणीही कोणाची गंमत करताना दिसतो. प्रत्येक वेळी गंमतच असेल असं नाही ना. अजित पवारांचा आवाज काढून IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी बोलणार नाही कुणी, असं कोणी ठामपणे म्हणेल का? आणि त्याच कारणानं खरंच उपमुख्यमंत्री अजित पवारच आपल्याशी बोलत असतील हे कशावरून, असा संशय अंजना कृष्णा यांना अगदी साहजिक आहे. म्हणूनच कृष्णा यांनी अजित पवारांना त्यांच्या पर्सनल मोबाईलवर फोन करायला सांगितलं आणि तो साधा कॉल नाही तर व्हिडिओ कॉल करायला सांगितलं. यात कृष्णा यांचं काय चुकलं? कायदेशीर बाजू तपासली तर कृष्णा यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. अजित पवारांनी दम देण्यापूर्वी कृष्णा यांची ही बाजू लक्षात घ्यायला हवी होती. विशेष म्हणजे IPS अधिकारी अंजना कृष्णा या देखील ही बाजू अजित पवारांना समजून देत होत्या, परंतु अजित पवारांनी ती समजून न घेताच आणि सरळ त्यांना झापायला सुरुवात केली. मंडळी, यातली IPS अधिकारी कृष्णा यांची ही बाजू फारशी समोर आली नाही. त्या सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत रुजू आहेत. नव्यानंच जॉईनिंग असल्यानं कायदेशीर बाबींची पूर्तता पाहण्याचं काम IPS अधिकारी कृष्णा यांनी कसोशीनं केलेलं आहे. त्यांनी कर्तव्य दक्षता दाखवली आहे. खरं म्हणजे अशी कर्तव्य दक्षता सर्वच अधिकाऱ्यांनी जर दाखवली असती आतापर्यंत, तर कृष्णा यांना झापण्याचं किंवा त्यांना दम देण्याचं धाडस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं नसतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृष्णा यांच्याशी बेकायदेशीर भाषेमध्ये संवाद साधलाय. अजित पवारांची चूक झाली हे 100% खरं आहे. आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई करावी अशी विरोधकांची मागणी. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी UPSC मार्फत कृष्णा यांची नियुक्ती खरी आहे का याची तपासणी करा असं म्हणतात.
मिटकरी यांची मागणी खूपच हास्यास्पद आहे. आता अजित पवारांवर खरंच कारवाई होईल का? याचं उत्तर सरकारने तुम्ही सर्वजण सुद्धा देऊ शकता. कारण म्हणजे ते काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आवर्जून मांडा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.